जय महाराष्ट्र माझ्या लाडक्या बहिणींनो, मकर संक्रांतीचं महाराष्ट्र सरकार तुम्हाला मोठं गिफ्ट देणार आहे। हो, तुमच्या अकाउंटमध्ये 3000 रुपये जमा होणार आहे। पण माझ्या लाडक्या बहिणींनो, या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये एकही रुपये जमा होणार नाही। कोणत्या आहे त्या लाडक्या बहिणी या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ। लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे, साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। सरकार इतर योजनांकडे डोळे झाकते। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल, किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतरला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे, त्याच्यामुळे आत्तापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्य संक्रांती तुमची गोड होणार। तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणीचे 3000 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। तुम्ही बघू शकता, डिसेंबर महिन्याचा व जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी माननीय आदितीताई तटकरे हे घेऊन आलेले आहे। त्यानंतर तुम्हाला आता जानेवारी व डिसेंबर दोघी महिन्यांचे एकत्रित पैसे 100% मिळणार आहे। व माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर नोव्हेंबरचा हप्ता अजून देखील मिळाला नसेल तर माझ्या लाडक्या बहिणींनो घाबरून जाऊ नका। नोव्हेंबर नंतर डिसेंबर व जानेवारीचे हप्ते 100% तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे। पण माझ्या लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली नाही त्या लाडक्या बहिणींना पैसे आता मिळणार नाही। त्यांच्या योजनेतून नाव हे बाद करण्यात आलेलं आहे। म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो, जर नवीन ऑप्शन KYCचं आलं तर 100% आता KYC करून घ्यावा। अशाच माहितीसाठी तुमच्या लाडक्या भावाला म्हणजेच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू